नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय TV9 मराठी. मी वर्षा नलवडे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केंद्राचं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होतंय. राज्यातील अतिवृष्टी संदर्भात संपूर्ण नुकसानीची पाहणी केली जाणार आहे. मंगळवारी आणि बुधवारी विविध भागात जाऊन पाहणी केली जाईल. पथक मराठवाड्यातील काही भागांची पाहणी करणार असल्याचीही माहिती मिळते आहे. या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत. विनायक, राज्यामध्ये पूरस्थितीने अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागाला नुकसान भरपाई केंद्र सरकारने करावी अशी विनंती जी आहे ती राज्याने केंद्राला केलेली होती आणि त्यानंतर हे केंद्रीय पथक जे आहे ते आता 3 दिवसाच्या दौऱ्यावरती महाराष्ट्रात येत आहे. 3 तारखेला संध्याकाळी हे पथक मुंबईत महाराष्ट्रात दाखल होईल आणि त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी प्रत्यक्ष पाहणी जी आहे ते पथक करणार आहे. आपण जर पाहिलं तर मराठवाडा आणि इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थितीमुळे नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं होतं. मोठ्या प्रमाणात जमिनी ज्या आहेत ते खरडून गेलेल्या होत्या आणि या सगळ्या बाधित क्षेत्राला पाहणी करण्यासाठी हे पथक जे आहे ते येते आणि हा पथकाने अहवाल दिल्यानंतर केंद्राची मदत जी आहे ती साहजिकच जाहीर होणार आहे आणि त्यासाठीच्या पाहणीसाठी हे पथक महाराष्ट्रात 3 तारखेपासून येताना आपल्याला पाहायला मिळतं. विनायक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.